खाऊ द्या, मला पिऊ द्या, मला असं करू द्या, मला तसं करू द्या. नाही नाही, माझ्याबद्दल काही म्हणत नाहीये. आजचा जो आपला टॉपिक आहे तो अशा वाक्यांशी रिलेटेड आहे. म्हणजेच अशी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कशी करायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही वाक्य आपण दररोज बोलत असतो. बऱ्याचदा काय होतं, लोकांना ग्रामरमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त इंग्लिश बोलता यावी असं त्यांना वाटतं. याच्यावर मी एक सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पण ते सोल्युशन काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओला बघू शकाल. आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियंका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर जास्त वेळ वाया न घालवता लेट्स जम्प इनटू द टॉपिक. सुरुवातीला मी काही वाक्य बोलले. आजचा आपला जो टॉपिक आहे तो त्या वाक्यांशीच रिलेटेड आहे. म्हणजेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की अशी जी वाक्य असतात, मला खाऊ द्या, मला पिऊ द्या, मला झोपू द्या, अशा वाक्यांना ट्रान्सलेट कसं करायचं इंग्लिशमध्ये. विचार करा, जर तुम्हाला अशा वाक्यांना ग्रामरचा अभ्यास न करता, ग्रामरला समजून न घेता जर तुम्हाला डेली यूजची वाक्य इंग्लिशमध्ये बोलता आली तर इंग्लिश किती सोपं होईल ना. तर याच्यामुळेच मी तुमच्यासाठी एक सोल्युशन घेऊन आली आहे. तर काही सोल्युशन असं आहे की ज्या वेळेस मी ह्या सेंटेन्सेस बोलेन, तुम्हाला ह्या सेंटेन्सेस प्रॉपरली ऐकायचे आहेत आणि माझ्या सोबत तुम्हाला सुद्धा सेंटेन्सेस रिपीट करायचे आहेत. याच्याने काय होईल की तुम्हाला ते स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली पाठ होईल आणि तुमच्या तोंडातून ऑटोमॅटिकली इंग्लिश बाहेर पडेल. आणि हे होणं शक्य आहे. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला लिहित बसायचं नाही, हेडफोन्स टाका, आपलं काम करा आणि ह्या सेंटेन्सेस ऐका. गाईज, लिसनिंग पॉवर खूप जास्त स्ट्रॉंग असते. तर व्हिडिओ संपेपर्यंत तुमचं हे स्ट्रक्चर पाठ पण झालेलं असेल आणि तुम्हाला पूर्णपणे हा टॉपिक समजलेला असेल. तर गाईज, आपलं पहिलं वाक्य आहे की मला करू द्या. आपण द्या या शब्दाला म्हणतो लेट, LET, लेट. ओके, तर जर मी माझ्याबद्दल बोलत असेल तर मी काय वापरणार, मी. त्याच्यानंतर आपण वापरू वर्ब. वर्ब म्हणजे काय, क्रिया. त्या वाक्यात जी क्रिया होते ती, पण त्या क्रियेचं पहिलं रूप म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म. ठीक आहे. ऍक्च्युली हा रूल तुम्ही लक्षात जरी नाही ठेवला तरी चालणार आहे, पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी हे सांगितलं. जसं मी तुम्हाला वाक्य सांगत जाईन तुम्हाला ते खूपच सोपं वाटत जाईल. तर आपलं फर्स्ट सेंटेन्स काय आहे की मला करू द्या. तर इथे काय येईल की लेट मी डू. ओके, मी काय आहे, सब्जेक्ट आहे, म्हणून इथे मी वापरलं मी. आता बघा, लेट म्हणजे काय होतं, द्या. सब्जेक्ट म्हणजे काय, मी, हिम, हर आणि दे. आणि V1 म्हणजे काय, V म्हणजे काय, वर्ब. वन म्हणजे काय, वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे क्रियेचं पहिलं रूप. जसं आपण म्हणतो ना गो, वेंट, गॉन, तर गो काय झाला, हा क्रियेचा पहिला रूप आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ठीक आहे. फक्त अशा सेंटेन्सेस मध्ये एकच शब्द बदलतो, एकच पार्ट बदलतो, तो म्हणजे काय, सब्जेक्ट. जर तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल तर तुम्ही मी म्हणणार. जर तुम्ही मुलाबद्दल बोलत असाल एखाद्या तर तिथे तुम्ही हिम वापरणार. मुलीबद्दल बोलत असाल तर तुम्ही हर वापरणार. आणि जर एकापेक्षा जास्त लोकांबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर इथे देम वापरणार. तर आपण काही एक्झाम्पल्स बघूया. जसं की मला म्हणायचं की मला करू द्या, तर मी काय म्हणेन, लेट मी डू. मला म्हणायचं आहे की त्याला करू द्या, तर मी म्हणेन लेट हिम डू. आणि मला म्हणायचं असेल की तिला करू द्या, तर मी म्हणेन की लेट हर डू. आणि जर मला म्हणायचं आहे त्यांना करू द्या, तर मी म्हणेन लेट देम डू. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. गाईज, आपलं पुढचं वाक्य आहे मला मदत करू द्या. याला आपण कसं ट्रान्सलेट करणार, लेट मी हेल्प. लेट मी हेल्प. नेक्स्ट इज मला बोलू द्या. याला आपण कसं म्हणणार, लेट मी स्पीक. लेट मी स्पीक. नेक्स्ट, मला सांगू द्या. लेट मी टेल. लेट मी टेल. नेक्स्ट इज मला म्हणू द्या. लेट मी से. लेट मी से. आपण म्हणतो ना मला आणू द्या, त्याला कसं ट्रान्सलेट करणार, लेट मी ब्रिंग. लेट मी ब्रिंग. मला खाऊ द्या. लेट मी ईट. लेट मी ईट. मला येऊ द्या. लेट मी कम. लेट मी कम. मला जाऊ द्या. याला कसं ट्रान्सलेट करणार, लेट मी गो. लेट मी गो. नेक्स्ट इज मला रडू द्या. हाऊ विल यू ट्रान्सलेट दिस, लेट मी क्राय. लेट मी क्राय. मला पळू द्या. लेट मी रन. लेट मी रन. मला आराम करू द्या. लेट मी रिलॅक्स. लेट मी
रिलॅक्स. पण म्हणतो ना मला डान्स करू द्या, याला कसं ट्रान्सलेट करणार? लेट मी डान्स. लेट मी डान्स. ज्यावेळेस खूप झोपावं असं वाटतं आणि आई तुम्हाला सारखं उठवते, अरे उठ रे उठ रे, त्यावेळेस तुम्ही एक वाक्य वापरता, अगं आई मला झोपू दे. आता मला झोपू दे, तर गाईज याचं ट्रान्सलेशन तुम्ही करा, म्हणजे की मला समजेल की माझे एफर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्हाला ट्रान्सलेट करता आलंय. तर आय होप गाईज की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.